काय व्हिडिओ झाला भाई. काका नमस्कार. काय व्हिडिओ झाला भाई, याला म्हणतात व्हिडिओ. नाही तर फालतूमध्ये 2-2 मिनटाची कॉन्व्हर्सेशन करत भाई. खोटं नाही बोलत मीच. मी जर इथं एका दिवसात 100 व्हिडिओ काढले आणले ना, ते सोपं आहे मला. 100 काय भेटतो, 500, 1000, 5000, 1 लाख एका दिवसात 800 व्हिडिओ. 800 भाऊ 800. काका तुम्हाला काय वाटतंय 20 वर्षाच्या पोराचं माइंडसेट कसं असायला पाहिजे? अगदी इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे. इनोव्हेटिव्ह. रिस्क घ्यायची चांगली एज कुठली आहे? हेच आहे. एज 20 ते 35 पर्यंत घेऊ शकतो. तुमचं वय काय काका आता? 49. जर तुम्हाला मला जर ॲडवाईस द्यायची असली रिलेशनशिपबद्दल, लाईफबद्दल, बिझनेसबद्दल, तर तुम्हाला काय ॲडवाईस मला काय ॲडवाईस देताल? जे आपल्याकडून शक्य होईल ते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी किती हार्डवर्क करावं लागेल, हार्डवर्क म्हणण्यापेक्षा स्मार्ट वर्क करूनच पुढे जावं लागेल. आणि आत्ताच्या माणसाचं एवढी भीती का वाटते की बिझनेस करायची? माइंडसेट कुठला चुकीचा आहे त्यांच्यामध्ये? त्यांना बिझनेस करायची भीती वाटते. त्यांना रिस्क काय वाटते की काहीतरी लॉस झाला तर काय करायचं, पण ते त्याची पुढची तयारी करूनच त्याच्यामध्ये उतरायचं असतं. पुढं काय होणार आहे किंवा काय धोके लक्षात घेऊन त्याचा स्टडी करायचा आणि मगच त्याच्यामध्ये उतरायचं. अच्छा, कुठल्या गोष्टीमध्ये उतरायचा प्रयत्न कराल तेव्हा त्याच्याविषयी पूर्ण माहिती घ्यायची पहिल्यांदा, मगच त्यात उतरायचं. की काही रिस्क वगैरेची काय भीती नाही राहत. अच्छा, तुम्ही कुठला बिझनेस ट्राय केला का? बिझनेस असा ट्राय नाही केला, मी सर्व्हिसेस करतोय. पण इंग्लिश मीडियम स्कूल आहे आमचं. अच्छा, आजकाल मी एक गोष्ट बघितली ते म्हणजे डिप्रेशन खूप वाढत चाललं आहे. तर तुम्हाला डिप्रेशनबद्दल काय बोलायचं आहे? त्याचं रिअल रिझन काय आहे? मानसिकता त्या लोकांची चांगली नसते, तेच लोक डिप्रेशनमध्ये जातात. जे स्ट्रॉंग माइंडवाले असतात ते कधी डिप्रेशनमध्ये जात नाही. स्ट्रॉंग माइंड आणि वीक माइंडचा डिफरन्स काय, कसं ओळखायचं? काय थोडंसं काय झालं की लगेच हळवं मन होतं किंवा आता काय होणार नाही आपल्याच्याने असं ज्याला वाटतं त्याला म्हणायचं वीक. काही झालं तरी आपण त्याच्यात मात करू शकतो, पुढं जाऊ शकतो, हे ज्याला कळतं त्याचं स्ट्रॉंग माइंड असतं. अच्छा, तुमचा कोणी रोल मॉडेल आहे का? रोल मॉडेल आहेत तसे आमचे पाहुणे. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा काका की ॲक्च्युलीमध्ये तुम्ही कुठं फिरलाय का पुण्याच्या बाहेर, इंडियाच्या बाहेर? इंडियाच्या बाहेर नाही गेलो, महाराष्ट्राच्या बाहेर. महाराष्ट्राच्या बाहेर गेलो. अच्छा, तिथं कुठल्या जागा तुम्हाला आवडल्या हिस्टॉरिकल? जर तुम्हाला सांगायचं असल्या चांगली जागा तुम्हाला कुठली वाटली? नाही, मैसूर चांगली जागा आहे, उटी चांगली जागा आहे, कोइंबतूर चांगली जागा आहे, केरळमध्ये गेलो तर मुन्नार चांगली जागा आहे. अच्छा, तिथं तुम्ही काय नोटीस केलं महाराष्ट्रापेक्षा काय वेगळं आहे तिकडं? बिझनेस करण्याची इच्छा त्या लोकांची फार तीव्र आहे. अगदी शेतकरी जरी घेतला तिथला तरी आपल्या इथल्या शेतकऱ्यापेक्षा त्यांचं स्ट्रॉंग माइंडसेट अगदी स्ट्रॉंग आहे. अच्छा, आणि एक लास्ट प्रश्न विचारतो ते म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला स्वतःला ॲडवाईस द्यायची असली तर तुम्ही स्वतःला काय ॲडवाईस देणार? त्याला असं ॲडवाईस द्यायचं आलेले अनुभव, त्या अनुभवात जे चांगलं घडलं आहे आणि पुढे आपल्याला काय ते करायचं त्याला परत एकदा व्यवस्थित अभ्यास करून त्याच्यामध्ये आपण शिरलं पाहिजे. ओके, आपण कुठली गोष्ट करू शकतो, जोपर्यंत करू शकतो तोपर्यंत केलंच पाहिजे. आणि फ्रेंड सर्कल कसा असायला पाहिजे आपला? फ्रेंड सर्कल अगदी कम्युनिकेटिव्ह असलं पाहिजे, त्यांनी सगळं कळलं पाहिजे, त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, आपण पण त्यांच्या अडीअडचणींना सामोरं गेलं पाहिजे, मदत केली पाहिजे. माणसं कशा ओळखायचे? माणसं आता बऱ्याच पद्धतीने ओळखतात. काही पैशाच्या बाबतीत ओळखायची असतील, काही 2-4 प्रश्न विचारले की ते लगेच कळू शकते त्यांचं कसं पैशाच्या. अच्छा, काय काय माणसं नाही का आता 2 मिनटं गोड बोलणार आणि त्याच्यानंतर धोका देऊन जाणार? ती पण माणसं ओळखू येतात आधीच, असं नाही की ती कळत नाही. म्हणजे सगळ्यांनाच नाही कळत, पण तशी पण माणसं ओळखता येतात. ती 2 मिनटात 5 मिनटाच्या व्यवस्थित बोलतात, ती माणसं चांगली ओळखू येतात. अशी माणसं वाढणारी आहेत का नाही. अच्छा, मी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून फक्त एवढा उपक्रम करतो की लोकांना नवीन नवीन माइंडसेट देतो आहे आणि त्यांना एक पॉझिटिव्ह माइंडसेट देतो आहे. काही काही लोक स्टक असतात ना, त्यांना एक नवीन पर्स्पेक्टिव्ह माहीत नसतो. तर मला असं वाटतं की आपल्याला लाईफमध्ये दुसरी लाईफ नाही, एक नवीन पर्स्पेक्टिव्ह पाहिजे. तर तुम्हाला कसा वाटतं हा उपक्रम? तुमचा चांगलाच होते. आणि अजून मला कुठले कुठले प्रश्न विचारायला पाहिजेत लोकांना? लाईफबद्दल, बिझनेसबद्दल, रिलेशनशिपबद्दल, पुन्हा
लाईक फ्रेंड सर्कलबद्दल? पहिले त्यांच्या करिअरबद्दल विचार करतो. हे एकदा करिअर सेट झालं की बाकीच्या गोष्टी करायला उभा नाही. अच्छा. आणि लोकांचं तुम्हाला काय वाटतं मेन प्रॉब्लेम काय असतो लोकांचा? म्हणजे आपल्याकडून होतंय का नाही आहे एखादी गोष्ट करायची नाही, सेल्फ डाऊट. शंका हां, ते नसायला पाहिजे. चालते काका. काका तुमचं नाव काय? धन्यवाद काका. जय शिवराय. भेटून चांगलं वाटलं.